तर गुड मॉर्निंग भावानो, आपल्याला आले ते बघा नाशिक इंटरसिटी बुकिंग भावानो. मग काय घेतले की निघालो बघा पिकअप लोकेशनच्या दिशेने. पिकअप लोकेशन आपलं होतं माझ्या मित्रांनो पुणे पिंपळे गुरुमधनं पिकअप होता भावानो. मग काय पोचलो कस्टमरच्या लोकेशनला. सरांना फोन केला. सर म्हणले 10 मिनटातच आलो. 10 मिनटात आले मित्रांनो. का सर आलेच नाही. मग काय आपण तिथून सरांनी OTP वगैरे सांगितलं. OTP टाकून आपण निघलो बघा नाशिकच्या दिशेने. मग काय सुट्टी देतोय का आपण? सुट्टी देतच नसतो भावानो. वडलं बघा 80चं रिबीट आणि आपण पोहोचलो बघा नाशिक पुणे हवेला. मग काय नाशिक पुणे हवे का घेतला भावून आपण निघालो बघा सनाड. आपला 80चं रेवेड मागून इकडं काय 100ची स्पीड पळत नाही आहे. मग पोहोचलो बघा आपण बघा नाशिक फाट्याच्या ब्रिजवरती. नाशिक फाटा ब्रिज क्रॉस करून आपण पोहोचतोय मोशीमध्ये भावून. मोशीमध्ये पोहोचायला लागते ट्रॅफिक लागली म्हणजे काय टेन्शनच नाही भावनं. निवांत थांबायला लागतं. मोशीमध्ये ट्रॅफिक लागत नाही असं होत नाही. मग तिथून कसं निघून आपण पोहोचलो बघा चाकणमध्ये काय भावनं आपल्याला ट्रॅफिक वगैरे लागली नव्हती. रविवार होता त्याच्यामुळे काय ट्रॅफिक नव्हती भावनं. मग काय आपण तिथून वडलं 100चं रिबीड भावनं आपण पोहोचलो बघा खेडच्या घाटामध्ये. खेडच्या घाटामध्ये पण काय ट्रॅफिक नव्हती भावनं. पूर्ण रस्ता खाली होता कारण संडे असल्यामुळं पूर्ण रस्ता मोकळा होता. मग काय आपण पोहोचलो बघा आळे फाट्याच्या टोल नाक्यावरती. आळे फाट्याच्या टोल नाका क्रॉस करून भावनं दांडकावरती होतच नव्हतं काय. कसं झालं दांडका वर झालं आपण वडलं बघा टॉप घेरन आपण पोहोचलो बघा सनाट संगमनेरच्या घाटामध्ये. संगमनेरच्या घाटामध्ये मग गेलो डान्सच करायला लागतं भावनो. कारण की इथने एवढे स्पीड ब्रेकर लावलेले आहेत की धाडधूर करत जाते गाडी. कारण की इथं गाडी पळवताच येत नाही कारण की गाडी व्हायबल होती भावनो. मग काय संगमनेरच्या घाटाची मजा घेत आपण सनाट निघालो बघा नाशिकच्या दिशेने. कसं आहे व्ह्यू भावनो. दोन्ही डोंगराच्या मधून रस्ता काढलेला आहे भावनो. मस्त असं वातावरण झालं. मग वातावरणाची मजा घेत आपण सनाट निघलो बघा. हे चाललं होतं कंटेनर आपल्या पुढं. मग काय कंटेनरला पण ओव्हरटेक केलं ना आपण पोहोचलो बघा संगमनेरच्या टोल नाक्यावरती. संगमनेर टोल नाका क्रॉस करून आपण निघालो बघा सनाड बघा. दांडका धडाल मन पडतं पुढं. असं वाटतं की गाडीवरच पडतं काय भावनो. काय दांडका वरच जात नव्हते. आज काय माहिती काय झालं होतं दांडकाळाला ना. पैसे तर आपण देत होतो पण काय दांडकाळ वरच जात नव्हतं. लयच वेळ लागला भावानं. एवढा वेळ लागला की सांगूच नका. मग काय तिथून कसं निघलो भावानं बघा. आपण निघलो बघा संगमनेरच्या दिशेने. मग काय वडलं असताना टॉप घेरम भावानं आपण बघा निघालो सनाट 100च्या स्पीडमध्ये ओढून. बघा सर झोपले होते मस्त आराम करत होते. म्हणलं सर तुम्ही मस्त आराम करा मी चालवते गाडी आपण. मग काय सनाट निघलो आपण पोहोचलो बघा भावानं इथं CNG पंपावर सिन्नरला. कारण की आपला CNG टॉपअप करून घ्यायचं होतं भावानं. नाशिकमध्ये काय भेटत नाही. मग काय CNG टॉपअप वगैरे करून आपण निघलो बघा सनाटा परत नाशिकच्या दिशेने. मग काय सरांचा प्लॅन झाला होता. सरांना त्रिंबेकला जायचं होतं भावानं. मग काय आपण सणावर काय टेन्शनच घेतलं नाही. मग काय सनाट निघलो बघा पोहोचलो बघा नाशिकमध्ये. नाशिकमध्ये पोहोचताच काय ट्रॅफिक वगैरे काय लागली ना भावानं. कारण की संडे असल्यामुळे ट्रॅफिक कमी होती. मग काय तिथून निघलो बघा आम्ही त्रिंबकच्या दिशेने. कारण की सरांना प्लॅन चेंज झाला होता त्याच्यामुळे सरांना त्रिंबकला सोडायचं होतं भावानं. मग काय त्रिंबकला जाताना 13 किलोमीटर अगोदरच अडवलं भावानं. इथं गाड्या पुढं सोडतच नव्हतं. मग काय सरांना इथं ड्रॉप केला भावानं. सरांना म्हणलं इथूनच जा. मी आता इथंच थांबतो वाट बघत. मग काय सगळ्याच गाड्या थांबवत होत्या भावानं. इकडं पार्किंग लांब ठेवली होती. मग काय आपली आलेले बघा मुंबई डोंबिवली बुकिंग आली भावानं. पण आता काय सोडतच नव्हतं. मग काय सरांना कसं रिक्वेस्ट केली भावानं. काय ओलाला पण भरपूर बुकिंग घेत होते तिथून. मग काय रिक्वेस्ट करून आपण निघलो बघा त्रिंबकच्या दिशेने. 14 किलोमीटरनं पिकअप आला होता भावानं आपल्याला त्रिंबक. मग कसं आहे हर हर महादेव म्हणलो ना आपण निघलो बघा आपल्या पुढच्या दिशेने. मग काय पोचलो बघा त्रिंबकमध्ये. सर आले. सरांनी पिकअप वगैरे केला. पिकअप करून बघा फॅमिली होती 5 जण होते भावानं. एक छोटा मुलगा होता त्याच्यामुळे काय ॲडजस्ट करून घेतला आपण. मग निघलो बघा आपण सनाट आपल्या मुंबईच्या दिशेने. पाऊस चालू होता त्याच्यामुळं सरांना यायला थोडा वेळ लागला होता. पण वाट बघत थांबलो होतो कारण की पावसामुळे सगळ्यांनाच अडचण होती. मग तिथून निघलो बघा आपण टॉप घेर टाकून भावानं सनाट. मग निघलो बघा मुंबईच्या दिशेने. मुंबईच्या दिशेने मस्त असं व्ह्यू होता भावानं. इकडं आपल्याला जायचं त्रिंबक इगतपुरी रोडने निघालो होतं भावानं. मग काय मस्त वातावरणाची मजा घेत सनाट आपण निघलो भावानं बघा मुंबईच्या दिशेने. मग काय सनाट भावानं बघा इथं हे इकडं लावली होती बघा. एवढी पार्किंग लांब होती भावानं. कमसे कम 20 किलोमीटर गाडी पार्किंग लावून जायला लागत होतं. त्याच्यामुळं जास्त लोकांना त्रास वगैरे होत होता. पाऊस पण चालू होता भावानं. पाऊस बी चालू असल्यामुळं काय
लयच बेकार हाल चालले होते लोकांचे. काय पोलीस प्रशासन काय आता हेच करत नाही भावानं, कॉम्प्रोमाइजच करत नाही. कारण की ट्रॅफिक तेवढं होते, काम चालू आहे इकडं त्र्यंबकला भावानं. ते आता कुंभमेळा लागणार आहे म्हणून इकडं काम चालू आहे, त्याच्यामुळं 13 किलोमीटर अगोदरच गाडी पार्क करायला लागते, 13 ते 15 किलोमीटर अगोदरच. मग काय सनाट निघलो बघा, व्ह्यूची मजा घेत घेत भावानं त्र्यंबक इगतपुरी रोडनी. मग काय आपल्याला अजून 38-40 किलोमीटर दाखवत होतं भावानं इगतपुरी. मग काय वातावरणाची मजा घेत घेत आपण निघालो बघा भावानं. कसला व्ह्यू, एकच नंबर आहे का. हे सगळं इकडं भाताची शेती भावानं, भाताची शेतीच असते इकडं. भाताशिवाय दुसरं काय होतच नाही ह्या साईडला भावानं, इगतपुरी साईडला. मग काय सनाड मजा घेत घेत भावानं बघा. हे डॅम आहे, कुठला डॅम आहे काय माहीत ना भावानं, एकच नंबर डॅम. एवढं पाणी होतं भावानं सांगू नका, पूर्ण इगतपुरीच्या साईडपर्यंत होतं. एका मस्त वातावरणाच्या व्ह्यूची मजा घेत घेत आपण सनाट निघलो होतो. इकडं काय ट्रॅफिक वगैरे काही लागत नाही, कारण की हा जंगलातला रस्ता आहे, म्हणजे आता आउटसाईड रस्ता आहे, त्याच्यामुळे इकडं काय ट्रॅफिक वगैरे लागत नाही भावानं. मग काय वातावरणाची मजा घेत 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 व्हिडिओ काढत आपण निघलो बघा आपल्या पुढच्या दिशेने. मग काय पोचलो बघा इगतपुरीमध्ये. इगतपुरी पोचतात लागलो की नाशिक मुंबई हवेला. मग काय लागलो बघा टोल नाक्यावरती. इथून टोल नाक्यावर पोचलो. टोल नाक्यावर बी थोडं गर्दी होती भावानं, कारण की आज त्र्यंबकवरून भरपूर लोक येत होते. मग काय तिथून कसं बसं निघलो ना आपण लागलो बघा सनाट इगतपुरीच्या दिशेने ना पोचलो बघा. इथं लागली ट्रॅफिक, टोल नाक्याच्या पुढे थोडं ट्रॅफिक लागली होती भावानं, कारण की इथं रस्त्याचं काम चालू आहे. कारण की रस्त्याचं काम चालू असल्यामुळे ट्रॅफिक थोडी लागली होती. ट्रॅफिक कसं बसं क्रॉस केलं भावानं, आपण लागलो बघा समृद्धीला. हे कसं आहे समृद्धीचा नजारा. मग काय समृद्धीला लागल्यावर काय मग काय इथं मग पोलीस प्रशासन होते, कारण की इथं ट्रॅफिकवाले वगैरे गाड्या अडवत होते. प्रत्येक गाडीला अडवत होते भावानं, कुठलीच गाडी सोडत नाही. कमीत कमी 7-8 जण होते भावानं, प्रत्येक गाडीला अडवत होते. कारण की आता लोक कसं आहे रविवारी ड्रिंक अँड ड्रायव्हिंग करतात, त्याच्यामुळे. मग काय आपण लागलो बा समृद्धीला लागतात. पोचलो टोल नाक्यावर. टोल नाका क्रॉस करून आपण सनाट वळलं बघा 100चा रेबेड वाहून समृद्धीला, आणि आपण सनाट निघलो मुंबईच्या दिशेने. काय पाऊस चालू झाला भावानं. पाऊस मग काय टाकली बघा कसारा घाटाच्या बोगद्यामध्ये. हा बोगदा मित्रांनो कमसे कम 9 ते 10 किलोमीटरचा बोगदा भावानं, एकच नंबर असा बनवलाय. मग काय तिथून निघलो बोगद्यातून, आणि आपण पोहोचलो बघा भावानं इकडं शहापूरला पोहोचतात भावानं. इथं टोल नाका केला क्रॉस, आणि आपण पोहोचलो बघा मुंबईमध्ये. मग काय समृद्धी घेतला एक्झिट भावानं. समृद्धी एक्झिट घेऊन आपण सनाट निघलो बघा कल्याणच्या दिशेने. मग काय कल्याणमध्ये पोचलो बाबा, सरांना ड्रॉप करून CNG भरायचं होतं भावानं. थोडा CNG भरला, कारण की CNG संपूर्ण संपला होता. मग CNG भरून आपण बघा पोचलो बघा कल्याणच्या चौकामध्ये. हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं भावानं. दर्शन घेऊन आपण पोचलो बघा सरांच्या ड्रॉप लोकेशनला. सरांना ड्रॉप करून दिलं भावानं. आपण निघलो बघा डोंबिवलीच्या दिशेने निघलो भावानं, कारण की इथं बुकिंग पडणार नाही आपल्याला माहीत होतं. मग आपण तिथं निघलो पुढं थोडं 5-10 किलोमीटर. मग आपल्याला आखरीला बुकिंग काय पडले नाही भावानं. आपला मुंबईमध्ये डोंबिवलीमध्ये मुक्काम झाला. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये भावानं. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. गुड नाईट भावानं, बाय बाय.